माणसाचं जीवन किती क्षणभंगूर असतं आणि दैवी चमत्कार कसा असतो, ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला 2 दिवसापूर्वी प्रकर्षाने जाणवायला भेटल्या. आपण तसंही बघतो का कीर्तनामध्ये, धर्मग्रंथामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी अनुभवतो आणि किंवा आपण ऐकतोय का जीवन हे क्षणभंगूर आहे आणि आपण त्या गोष्टी ऐकतो सुद्धा, अनुभवतो सुद्धा. पण 2 दिवसापूर्वी याची प्रकर्षाने आपल्याला जाणीव झाली. जगातलं सगळ्यात सुरक्षित असं बोईंगचं विमान आहे. 16 सेकंदामध्ये कोसळतं काय जमिनीवरती आणि त्यातील 242 प्रवाशांपैकी 241 प्रवासी हे त्या सगळ्या लागलेल्या आगीमध्ये जळून खाक होतात. आणि इतकी मोठी आग लागते त्याचं कारण असं आहे का त्या विमानामध्ये असं सांगतात का जवळजवळ 1.25 लाख लिटर पेट्रोल होतं. आता तो साधारणतः असं आपण म्हणूया का पेट्रोलचा टँकरच हा जर जमिनीवरती पडला तर किती मोठी आग लागू शकते. 500 ते 700 अंश सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी जनरेट होतं आणि त्या आगीमध्ये कोणी वाचणं शक्य नव्हतं. पण यातूनही एक दैवी चमत्कार झालाय आणि एकच प्रवासी फक्त चमत्कारिकरित्या वाचला. याला आपण दैवी चमत्कार म्हणा आणि किंवा असं म्हणा का जाको राखो साईया मार सके ना कोई, म्हणजेच का त्याच्या नशिबामध्ये मृत्यू नव्हता, बाकीच्यांच्या नशिबामध्ये मृत्यू होता. आणि त्यामध्ये आणखीन एक चमत्कार बघायला भेटला. आपण बघतोय सोशल मीडियावरती किंवा न्यूज चॅनलवरती दाखवतात का त्या सगळ्या वातावरणामध्ये ज्या ठिकाणी ते विमान कोसळलं त्या ठिकाणी आजूबाजूला सगळी राख आहे, सगळं जळलेलं आहे आणि त्यामध्ये एका प्रवाशाची भगवद्गीता सापडली. त्या भगवद्गीतेचं जर आपण आतमध्ये त्यांनी सगळं दाखवलं, फोटोज वगैरे आहेत, सगळे आपले भगवान श्रीकृष्णाचे फोटो आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर कुठेही त्या भगवद्गीतेला साधी त्या आगीची झळ सुद्धा लागलेली नाही. यालाही आपण काय म्हणू शकतो तर हाही एक दैवी चमत्कार आहे. आणि तेव्हा आपल्याला ह्या गोष्टीतून 2 गोष्टी अनुभवायला भेटल्या. मरण आपलं आलं ते आपण टाळू शकत नाही आणि आपलं मरण जर नाही आलं, किती संकट आली तरी आपण मरू शकत नाही.